हॅलो अँड वेलकम टू क्लास. मित्रांनो, हे आपलं फिजिक्सचं लेक्चर आहे आणि फिजिक्सचं आपलं हे तिसरं लेक्चर असेल. याच्या आधीचे मी काही दोन दोन लेक्चर तुमच्यासाठी अपलोड केले आहेत, तर ते नसतील बघितलं तर आधी ते बघा, नंतर हे लेक्चर तुमच्यासाठी कामाचं आहे. ठीक आहे. देन यू नो दॅट UCM पण तुम्हाला माहिती आहे, सर्क्युलर मोशन तुम्हाला माहिती आहे आणि नॉन युनिफॉर्म सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतो. ठीक आहे. सो हेअर ऑल्सो वी कॅन गो थ्रू सम ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असतो, स्पीड कॉन्स्टंट असतो. बरोबर, स्पीड काय असतो, कॉन्स्टंट असतो. सो व्हेअर वी कॅन गो थ्रू सम ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर याचे काही ॲप्लिकेशन इथे दिलेले आहेत. पहिले जे ॲप्लिकेशन त्याने म्हटलं होतं की व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे. मग सपोज की एक ट्रॅक जो असतो आपला, एखादी जी कार असते, आपली गाडी असेल किंवा टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल, जेव्हा ती एक कर्व रोडवरती चालत असेल, तर त्यावेळेस अशी जी कार आहे आपली, ती काय करते, एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. मग व्हेकल अलॉंग अन हॉरिझॉन्टल, ठीक आहे ना, रोड कसा आहे, दॅट विल बी अ हॉरिझॉन्टल बट अ सर्क्युलर रोड आहे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल बट सर्क्युलर कर्व जो आहे, तर अशा वेळेस दॅट विल बी अ सर्क्युलर ट्रॅक जो आपण म्हणतो, त्या ट्रॅकवरती जर व्हेकल असेल तर ते व्हेकल कसं सर्क्युलर मोशन परफॉर्म करतं याच्यावरती हे ॲप्लिकेशन आपल्याला दिलं गेलं आहे. ठीक आहे. सो इथे कन्सिडरेशन हे आपलं की व्हेन अ कार इज मुव्हिंग, कार काय मूव्ह करते, मूव्ह अलॉंग अ कर रोड, इट परफॉर्म अ सर्क्युलर मोशन. जेव्हा ती कर रोडवरती चालते, ती कर्विलिनियर मोशन मध्ये आहे ऍक्च्युली, पण जेव्हा ती कर वरती आहे दॅट विल बी अ सर्क्युलर मोशन. इथे सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासारखं बिहेवियर करते. ठीक आहे ना. सो द कार विल बी मूव्ह अलॉंग अ कर रोड. ठीक आहे, परफॉर्म अ सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. मग जर कर रोड असेल तर कर रोड जो आपला कर्व रोड आहे, ठीक आहे ना, इज आर्क ऑफ द सर्कल आहे. बरोबर ना. कसा म्हणजे हा सर्कल, हा जर रोड असेल तर ह्या रोडवरती हा जो सर्कल तुम्हाला दिसतोय ह्याला आपण म्हणायचो आर्क. कसं म्हणायचो, बिकॉज इफ वी हॅव अ सर्कल, ठीक आहे, जर आपल्याकडे सर्कल असेल तर त्या सर्कलमध्ये काय असायचं, आपण काय करायचो, इथून एक अँग्युलर डिस्प्लेसमेंट घ्यायचो थिटा. ठीक आहे, हा असायचा आर्क आपल्याकडे. तर असंच काय करणार आहे, दॅट इज कर रोड इज अन आर्क ऑफ अ सर्कल आहे. ठीक आहे, सर्कलचा जो आर्क आहे, सेंट्रिपिटल फोर्स इथे काय करणार आहे, एक सेंट्रिपिटल फोर्स आहे नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन. यू नो दॅट. आपण काय करायचो, जर सपोज माझ्याकडे एक स्टोन आहे, त्या स्टोनला मी जर टाय अप करून ठेवलेलं आहे, तर ह्या स्टोनला जर मी फिरवतोय, ठीक आहे, सो व्हेन आय रिव्हॉल्व दिस, तर इथे ज्या ह्याच्या ही जी स्ट्रिंग लावलेली आहे, याला स्टोनला जोडून ठेवलेली आहे, त्याच्यावरती येणारं जे टेन्शन आहे ते काय करायचं, इट विल बी बिहेव ऑन अ सेंट्रिपिटल फोर्स. कारण द सेंट्रिपिटल अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर यायचं ना. बरोबर. सो दॅट हेअर इथे पण सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी असणार आहे फॉर सर्क्युलर मोशन. ठीक आहे ना. म्हणजे प्रत्येक केसमध्ये स्टोन साठी पण सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी होता, जो स्ट्रिंग वरती येणाऱ्या टेन्शनच्या फॉर्म मध्ये. म्हणजे ऑब्विसली इथे पण सेंट्रिपिटल फोर्स असेल, आणि तो कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये, जसं स्ट्रिंग वरती येणारं टेन्शन हे सेंट्रिपिटल फोर्स होतं. बरोबर. सेम जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स सॅटेलाइट आणि अर्थ मध्ये लावतं, आर्टिफिशियल सॅटेलाइट आणि अर्थ मध्ये, तो पण सेंट्रिपिटल सारखा बिहेव करतो. तर इथे पण ही जी कार आहे आपली, जी कार हॉरिझॉन्टल रोड वरती चालली आहे, तर इथे पण काय असायला पाहिजे, एक सेंट्रिपिटल फोर्स असायला पाहिजे फॉर सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला. असं जर सर्क्युलर मोशन कन्सिडर केलं, इथे तुम्हाला ही जी डायग्राम दिसते ना, डायग्राम मध्ये ही जी कार तुम्हाला दिसते, तर ह्या कारमध्ये काय घेतलंय मी, एक नॉर्मल रिॲक्शन दिसते, एक फ्रिक्शनल फोर्स आहे, ठीक आहे, आणि ही मास आहे एम जी, एम विथ द मास आणि जी विथ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हे एम जी ॲक्च्युली वेट आहे कारचं. ठीक आहे, मास वेगळं असतं आणि वेट वेगळं असतं. तर वेट एम जी लागतंय कुठे, रोडवरती. आता हा जो सरफेस तुम्हाला दिसतोय, दिस वन इज अन हॉरिझॉन्टल रोड आहे हा आपला. इथे हे जे टायर्स आहेत, तर ह्या टायर्समध्ये, त्या टायर्समध्ये आणि ह्या रोडमध्ये काय होतं, एक फोर्स लागतो, दॅट विल बी अ फ्रिक्शनल फोर्स आहे. कुठला फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण मी ऑलरेडी डिस्कस केलंय, दॅट विल बी अ फ्रिक्शनल फोर्स असतो असं. तर हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे दॅट विल बी बिहेव, हा फ्रिक्शनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स सारखा बिहेव करतो. कारण सर्क्युलर मोशन होण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी असेल, आणि तो कसला कुठला असेल, इथे फ्रिक्शनलच्या फॉर्ममध्ये, फ्रिक्शनच्या फॉर्ममध्ये असेल. आणि फ्रिक्शन कोणासोबत होतंय, दॅट इज रोड आणि टायरच्या मध्ये. ठीक आहे. मग आता हा जो तुम्हाला रोड दिसतोय इथे, हा रस्ता दिसतोय इथे, ठीक आहे, या रस्त्यावरती जर सपोज की तुम्ही कन्सिडर केलं की हा जो रस्ता आहे, या रस्त्यावर काहीतरी बोर्ड्स लिहिलेले असतात. तुम्ही कधी ऐकलंय, तुम्ही कधी बघितले असतील असे बोर्ड्स काढलेले असतात, त्याच्यावरती नंबर लिहिलेला असतो 30,
40 और 20 समथिंग लिहिलं असतं. तर हे जे बोर्ड्स असतात, दिस बोर्ड्स विल बी टोटली इंडिकेटर्स की किती मिनिमम इथे मॅक्झिमम किती स्पीड पाहिजे की तुम्ही ह्या रोडवरून क्रॉस होणार आहेत. म्हणजे हा रोड तुम्हाला सध्या नाही समजणार, जर आपण हे डेरिव्हेशन कम्प्लीट केलं ना तर ऑब्व्हियसली तुम्हाला समजून जाईल की ह्या रस्त्यावर लागणारे हे जे फलक असतात, हे जे बोर्ड्स असतात त्यांच्यावरती लिहिणारा जो नंबर असतो तो का असतो. ठीक आहे ना. तर मग हा रोड आहे आपला. तर रोडमध्ये हा तर तुम्हाला दिसतोय काय, एक आर्क आहे. म्हणजे ही जी कार आहे आपली इथे, ही कार आता काय करणार आहे, एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे एक रोडवरती, बरोबर. आणि हा जो दिसतोय तुम्हाला एक आर्क आहे, आर्क ऑफ द सर्कल. अँड देन दिस वन इज अवर रोड अँड दिस वन इज अवर कार. ही अशी चालली आहे, बरोबर. सपोज की मी कन्सिडर केलं की ही अशी चालली ह्या डिरेक्शन मध्ये. मग अशा वेळेस इथून इथपर्यंत काय आहे, कॅपिटल आर रेडियस आहे सर्कलची, आणि इथून हा लागणारा सेंट्रिपिटल आहे, बरोबर. mv²/r जो असतो आपला सेंट्रिपिटल फोर्स. इथे ऍक्सेलरेशन जे लागतंय v²/r एवढं ऍक्सेलरेशन तिच्याकडे आहे या कारकडे, बरोबर. मग आता ह्यांच्यामध्ये हा नॉर्मल रिॲक्शन आपल्याला दिलेला आहे. तर मग बघा, जर कन्सिडर केलं इफ हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे जर ॲब्सेंट असेल तर काय होईल. इफ द सेंट्रिपिटल फोर्स इज ॲब्सेंट, द कार मूव्ह अलॉंग द टँजंट अँड द सर्क्युलर मोशन इज नॉट पॉसिबल. म्हणजे बघा, जर की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे हा फ्रिक्शनल नाही लागला याच्यावर, हा फ्रिक्शन झालाच नाही आणि कार खूप हाय स्पीडने चालली गेली, समजते तुम्हाला. हा जर सर्क्युलर आहे, हा तो ट्रॅक आहे काय आपला, हा जर हा ट्रॅक असेल आपला, तर ह्या ट्रॅकवरती सपोज की ही आपली कार आहे, तर ह्या कारला काय करायचं, सर्क्युलर मोशन परफॉर्म करायची. बट इथे कुठलाही सेंट्रिपिटल नाहीये, बरोबर. म्हणजे फ्रिक्शन नाहीये रोड अँड टायरच्या मध्ये, फ्रिक्शन नाहीये रोड अँड टायरच्या मध्ये. तर कशी जाणार आहे ही, अलॉंग द टँजंट, म्हणजे ही इकडे निघून जाईल, रस्ता सोडून देईल आपली गाडी. म्हणजे एक तर खड्ड्यात चालली जाईल, एक तर झाडावर आदळून जाईल. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये असं होतं की व्हेनेवर देअर इज अन नो सेंट्रिपिटल फोर्स, जर इथे सेंट्रिपिटल फोर्स ॲब्सेंट आहे, देन द कार मूव्ह अलॉंग द टँजंट अँड सर्क्युलर मोशन पॉसिबल होणार नाही. म्हणजे काय होणार आहे, तर ही कार इकडे न जाता काय होऊन जाईल, इकडे निघून जाईल बाहेर, रस्त्याच्या बाहेर. ठीक आहे. सो देअर इज अन नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स लागणारच आहे. तर हा सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करणारा फोर्स पण असेल, दॅट इज नोन ॲज अ सेंट्रिफ्युगल. ठीक आहे. म्हणजे मग आता इथे लागणारा सेंट्रिफ्युगल आणि सेंट्रिपिटल दोघं बॅलन्स असतील. जो बॅलन्स करणारा कोण असेल त्यांच्यामध्ये, फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर. ठीक आहे. मग आता ही जी कार चालली आहे, सो वी कन्सिडर दॅट सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय force centripetal force is provided by the force of friction between tire of the car and the road of the surface. आता ऑब्विसली हा फ्रिक्शन पण डिपेंड करतो की टायरचं जे मटेरियल आहे ना आपलं ते, आणि रोडचं मटेरियल काय आहे, रोड कशाने बनवलेला आहे, टायरचं कुठलं मटेरियल यूज केलं गेलं आहे. ठीक आहे. टायरचं मटेरियल असेल किंवा रोडचा जो सरफेस आहे तो सिमेंटचा बनवलेला आहे का टारचा बनवलेला आहे का मातीचा रोड आहे का दगडांचा रोड आहे, यांच्यावरती पण डिपेंड करते की हे फ्रिक्शन किती लागणार आहे यांच्यामध्ये, फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर. तुम्ही ऑब्व्हियसली बघितलं असेल की जर टारचा एकदम डांबरी रस्ता असेल तर कारचा स्पीड एकदम हाय दिसेल तुम्हाला. बट तिथेच जर इथे दगडांचा खडकांचा जो रोड असतो तर त्यांच्यामध्ये येणाऱ्या कारचा जो स्पीड तुम्हाला दिसतो दॅट विल बी अ स्लोअर स्पीड. म्हणजे फ्रिक्शन पण काय करतो, दॅट विल बी नेसेसरी फोर्स अप्लाय करतं आणि ते काय करतं, त्या कारच्या स्पीडवरती इफेक्ट करतं. ठीक आहे ना. तर मग बघा आता की हा जो सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड, हा जो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय तो फोर्स कुठला आहे नेमका, मग आता द टायर ऑफ द कार अँड द रोडचा जो सरफेस आहे त्यांच्यामध्ये. अशा वेळेस जर मी कन्सिडर केलं की गाडीचं मास आहे, मास वेट नाही आहे, मास किती आहे, दॅट विल बी मास ऑफ द कार एम आहे, आणि व्ही ह्या त्या कारचा स्पीड आहे. म्हणजे ही जी कार आहे आपली, ही कार व्ही स्पीडने चालली आहे. किती स्पीडने चालली आहे, व्ही एवढ्या स्पीडने चालली आहे. ठीक आहे. आणि हिचं जे मास आहे ते एम आहे, वेट नाही, वेट एम जी आहे तिचं. ठीक आहे. सो आर हा कॅपिटल रेडियस आहे, म्हणजे जिथे ती कार चालली आहे इथून ह्या सेंटर पासून जिथे तिला सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं आहे तिथून जे रेडियस आहे तिची कॅपिटल आर आहे एवढी. मग अशी जी कार आपण कॅपिटल आर ला कन्सिडर करतोय, देन हिअर एफसीपी हा काय, फ्रिक्शनल दॅट इज फोर्स ऑफ फ्रिक्शन ऍक्ट्स ऑन द सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे ऍक्ट्स ॲज अ सेंट्रिपिटल ऍक्ट करतोय, बरोबर, फ्रिक्शनल फोर्स. मग अशा वेळेस जर मी कन्सिडर केलं, देन द सेफ, जर मला सेफ टर्न घ्यायचा असेल, म्हणजे ही गाडी टँजेन्शियल न जाता, बरोबर, टँजेन्शियल न जाता सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल अनबॅलन्स झाल्यावर, ठीक आहे,
इथे बाहेर न जाता जर मला याला सेफ टर्न घेऊन जायचं असेल तर सेफ टर्निंगसाठी काय करावं लागेल, मला एक इक्वेशन म्हणजे एक वेलॉसिटी ठेवावं लागेल, बरोबर ना. सेफ टर्न जर घ्यायचं असेल तर या गाडीला काय लागतं, इफ कार रिक्वायर्ड सेफ टर्न ना, जर गाडीला सेफ टर्न घ्यायचा असेल तर मला ज्या गाडीवरती काहीतरी स्पीड कमी जास्त करावं लागतं. तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती, जर तुम्ही रस्त्यावरती चालले आहेत तर तुम्ही काय करतात, स्वतःच्या गाडीला थोडंसं स्लो करतात, तुमच्या स्पीडमध्ये चेंज करतात, वेलॉसिटीमध्ये चेंज करतात, देन यू कॅन गो सेफली फ्रॉम हिअर. पण जर एखाद्याने हा स्पीड कमी नाही केला तर काय होतं, बाहेर चालला जातो रस्त्याच्या. अशा वेळेस जर हा बाहेर जाण्याची जी प्रोसेस आहे आपली, तर ती मला सेफ टर्न घ्यायचा असेल तर मला एक वेलॉसिटी लागेल. ती वेलॉसिटी किती असते, तर ती वेलॉसिटी जर काढली तर सेफ टर्न रिक्वायरसाठी लिनियर जी वेलॉसिटी असेल आपली, बरोबर. सो सेंट्रिपिटल फोर्स हा फ्रिक्शनल फोर्स सारखा बिहेव करतोय आपल्यासाठी, बरोबर. म्हणून सेंट्रिपिटल फोर्स काय आहे आपला, mv²/r असतो. ठीक आहे ना. आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो की सेंट्रिपिटल फोर्स हा mv²/r म्हणजे त्याच्याच एवढा किती असतो, सेंट्रिफ्युगल पण असतो. सेम दोघं असतात ना, सेम असतील तर ते दोघं एकमेकांना काय करतात, बॅलन्स करतात. या केसमध्ये इथे पण हे दोघं एकमेकांना काय करतात, बॅलन्स करतात. पण सेंट्रिपिटल कशाच्या फॉर्म मध्ये, फ्रिक्शनच्या फॉर्म मध्ये, म्हणजे इक्वल टू जेवढं फ्रिक्शन आहे तेवढं काय सेंट्रिपिटल फोर्स आहे. मग सेंट्रिपिटल आहे mv²/r आणि इथे फ्रिक्शनल फोर्स कुठला आहे, दॅट इज μs × इथे असणारा हा स्टॅटिक फ्रिक्शन आहे μs, आणि m बी द मास ऑफ द कार अँड g म्हणजे ऍक्च्युली हे एवढं वजन आहे गाडीचं. आणि हा स्टॅटिक फ्रिक्शन कोणता आहे, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणतात त्याला. हा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन विल बी डिपेंड्स ऑन द मटेरियल, टायरचं मटेरियल कुठलं आहे आणि रोडच्या सरफेसचं मटेरियल कुठलं आहे आणि कोणत्या पद्धतीने बिहेव करत आहे. तर हा μs त्याच्यावरती डिपेंड करतो. याची व्हॅल्यू व्हॅरी होते ॲज पर द टारसाठी वेगळी असेल, मातीसाठी वेगळी असेल, दगडांसाठी वेगळी असेल. मग प्रत्येक रस्त्यासाठी याच्यावरती डिपेंड करत आहे की हा μs चेंज होताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो दॅट इज नोन ॲज अ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मग आता हे दोघं बघा, ठीक आहे, हे दोघं जर इक्वल असतील तर यांच्यामध्ये मास तर दोघांचं सारखं आहे. ठीक आहे, गाडीचा मास दोघांमध्ये सारखं आहे, इक्वल आहे, तर कॅन्सल आउट झाले. तर v² हा जो आहे तुम्हाला दिसतोय v² डिवायडेड बाय कॅपिटल R इज इक्वल्स टू μs × g तुम्हाला दिसेल. हा डिवाइड साईड चेंज करताना मल्टिप्लाय होऊन जाईल. म्हणजे येणारं इक्वेशन जे असेल हे इक्वेशन तुम्हाला v² इज इक्वल्स टू μrg तुम्हाला दिसेल, स्टॅटिक फ्रिक्शनचा. म्हणजे v इज इक्वल्स टू किती लागणार आहे, √μrg च्या बरोबर पाहिजे, बरोबर. किती पाहिजे, v इज इक्वल्स टू √μs × rg. जर एवढा स्पीड नसेल, ठीक आहे ना, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन माहिती सगळ्यांना, सो दॅट टायर अँड द रोड मधला नॉर्मल जो आपण म्हणतोय, तर हा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सगळ्यांना माहिती. तर हा जो स्पीड आहे आता, तर हा सेफ टर्निंगसाठी लेस दॅन और इक्वल्स टू √μs × rg च्या बरोबर पाहिजे. किती पाहिजे, लेस दॅन और इक्वल्स टू, एक तर v च्या बरोबर पाहिजे, एक तर v पेक्षा कमी पाहिजे. तरच तुम्ही काय करू शकता, तर सेफ टर्न घेऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ मॅक्झिमम एवढा स्पीड पाहिजे, याच्यावरती जाऊ शकत नाही. जर μs × rg पेक्षा जास्त स्पीड झाला तर काय होईल, दॅट विल बी द कार विल बी थ्रो ऑफ. ही गाडी जी आहे ती बाहेर इथून, ठीक आहे ना, इथून बाहेर चालली आहे. ठीक आहे. सो दॅट यू नीड टू बी रिक्वायर्ड. तर इथे त्यांनी हा जो फलक तुम्हाला मी म्हणत होतो ना, आता इथे काहीतरी लिहिलं असतं 40 km/h 30 km/h, म्हणून हे रस्त्यावर लावणारे जे बॅनर्स असतात हे बॅनर्स लावले जातात. ठीक आहे. सो यू ट्राय टू अंडरस्टँड. हे सगळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल की हे फलक रस्त्यावरती का लावले असतात. ठीक आहे, कारण सेफ टर्निंगसाठी त्यांनी स्पेसिफाय केलं असतं की एवढा स्पीड इथे लागेल, याच्यावरती जर गेलं तर काय होऊन जाईल, गाडी रस्त्याच्या बाहेर चालली जाईल. दिस इज नोन ॲज दिस इज अवर फर्स्ट ॲप्लिकेशन. हे पहिलं ॲप्लिकेशन होतं. इथे इफ कार increase the speed than this limit the car will be throw off. ह्या स्पीड पेक्षा जर जास्त स्पीड झाला तर गाडी काय होऊन जाईल, बाहेर चालली जाईल रस्त्याच्या. आता पहिलं ॲप्लिकेशन झालं. ज्या पहिल्या ॲप्लिकेशन मध्ये आपल्याला म्हटलं होतं, पुढे त्याने डू यू नो दिलंय आपल्याला. डू यू नो नेमकं काय आहे ते आपण अंडरस्टँड करून घेऊ की एक्झॅक्टली व्हॉट इज डू यू नो आहे आपला. इथे तो म्हणतो की इन द डिस्कशन आपण जे काही डिस्कस केलं त्या डिस्कशनसाठी त्याने दिलं होतं की इन द डिस्कशन स्टील नाव वी हॅड ॲज्युम दॅट व्हेकल हा पॉईंट आहे. म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा मी लेक्चर घेतलं होतं ना, त्यावेळेस मी पार्टिकल आणि बॉडी बद्दल बोललो होतो तुम्हाला. ठीक आहे ना, म्हणजे पार्टिकलसाठी कन्सिडर केलं होतं, बॉडीसाठी कन्सिडर केलं जात नाही. ठीक आहे ना. म्हणजे इथे हे जे व्हेकल आहे तो आपलं, हे व्हेकल कसं बिहेव करतं,
दिस व्हेकल विल बी बिहेव ॲज अ पार्टिकल, पॉईंट सारखं बिहेव करतं, बरोबर. म्हणजे पार्टिकल वेगळा आहे आणि पॉईंट काय वेगळा आहे. म्हणजे आता इथे जी कार आहे ती कशी आहे, एक पॉईंट सोर्स आहे म्हणून आपण याला कन्सिडर केलं. पॉईंट कसं असेल की जे कव्हर केलेलं डिस्टन्स, म्हणजे जर हे आणि हे डिस्टन्सचा विचार केला मी, की हे डिस्टन्स ह्याच्या डिस्टन्स हे जर आणि हे डिस्टन्स कव्हर बघितलं आपण, आणि ही जर ती कार असेल आपली एवढी कार, ठीक आहे, याच्यासाठी म्हणजे हे म्हणण्यापेक्षा जर रस्ता खूप लांब आहे आणि मी त्या रस्त्याने पायी चाललोय, ठीक आहे ना, मी जर पायी चाललोय तर इथून मला जायला खूप उशीर लागेल, बरोबर. तर म्हणजे आता सध्यासाठी मी काय मग एक पॉईंट सारखा बिहेव करतो. पण सपोज दॅट की रस्ता एवढूसा माझ्या अंतरापेक्षा माझ्या बॉडीपेक्षा कमी, तर अशा वेळेस मी काय करणार आहे, बॉडी सारखा बिहेव करेल, बरोबर. मग दोघांमध्ये मोठा फरक आपल्याला दिसतो, ठीक आहे. एक पार्टिकल आहे, दुसरा काय बॉडी आपल्याला दिसतो. इथे बघा, सो याच्यासाठी आपण काय म्हणतो की इफ देर इज अ फोर व्हीलर, आपली जी फोर व्हीलर आपण घेतो रियालिटीमध्ये, तर रिझल्टंट नॉर्मल रिॲक्शन इज ड्यू टू ऑल द फोर टायर्स. म्हणजे इथे ॲक्च्युली काय होतंय की जी गाडी आहे आपली, दॅट कार विल बी, तिच्या कारमध्ये तिचे 4 टायर आहेत ना, त्या चारही टायरचं फ्रिक्शन असेल रस्त्यावरती, बरोबर. तर चारही टायरचं काय असेल, कॉन्टॅक्ट फोर्स असेल रोड अँड टायरच्या मध्ये, आणि सगळ्यांचं काय असेल, फ्रिक्शनल फोर्स वेगवेगळा असेल. सो वी कन्सिडर दॅट की सगळ्यांमध्ये सारखं फ्रिक्शनल फोर्स आहे, ठीक आहे. सो द रिझल्टंट नॉर्मल रिॲक्शन इज ऑल द फोर टायर, म्हणजे सगळ्या टायरचे जे काही रिझल्टंट काढून घेतलेलं आहे की मे बी इक्विव्हॅलंटली सारखं आहे. सो नॉर्मल रिॲक्शन ॲट ऑल द फोर टायर्स आर नेवर इक्वल, बरोबर ना, असतं ना, सगळ्यांचं सारखं थोडी ना असेल. काही टायर खराब असू शकतं, कुठलं टायर चांगलं असू शकतं आपलं, काही आत्ताच चेंज केले असेल, काही नवीन टायर असेल. सो बिकॉज ऑफ दिस द नॉर्मल रिॲक्शन जी असेल ऑल फोर टायर्स आर नेवर इक्वल टू व्हाईल अंडरगोईंग द सर्क्युलर मोशनच्या वेळेस. सो दॅट ऑल्सो आता इथे सेंट्रिफ्युगल फोर्स द सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट्स थ्रू द सेंटर ऑफ द मास, ठीक आहे ना. सेंट्रिफ्युगल फोर्स कसा आहे, थ्रू द सेंटर ऑफ मास, म्हणजे गाडीचं सेंटर ऑफ मास जर तुम्ही बघितलं तर हे 4 टायर वेगवेगळे आहेत तिचे, ठीक आहे. इथे जे गाडीचे चारही टायरचा आपण विचार करतोय इथे, आणि त्याचा सेंटर ऑफ मास एकदम मध्ये गाडीचं, ठीक आहे. सो हिअर इन दिस केस द ऑल सेंट्रिफ्युगल ऍक्ट्स थ्रू, मग इथे जो होतोय सेंटर ऑफ मास विच इज नॉट ॲट द ग्राउंड, ठीक आहे ना. कुठे येते, जर तुम्ही बघितलं तर गाडी जी आहे ना आपली, ह्या 2-4 टायर्स वरती, आणि सेंटर ऑफ मास हवेमध्ये इथे, आणि इन केस ते सेंटर ऑफ मास जर हलवलं तर तुमची गाडी पलटू शकते, बरोबर ना, जर बॅलन्स नसेल तर. पण म्हणतो ना की जर बॅलन्स व्हायचं असेल तर आपलं सेंटर ऑफ मास जर आपण एका पायावर घेऊन जातो तर आपल्याला काय होतं, उभं राहायला त्रास होतो. म्हणून आपला सेंटर ऑफ मास एकदम सेंटरमध्ये, आणि आपला सेंटर ऑफ मास कुठे, ग्राउंड पासून काय थोडा अंतरावरती आहे, हवेवरती आहे. म्हणून काय म्हणतो आपण, सेंटर ऑफ विच इज नॉट ॲट द ग्राउंड बट अबव इट, ठीक आहे ना, त्याच्या थोडा वर आहे. द फ्रिक्शनल फोर्स अँड द सेंट्रिफ्युगल फोर्स, जो फ्रिक्शनल फोर्स आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स रिझल्ट इन टू अन टॉर्क, ठीक आहे. फ्रिक्शनल फोर्स आणि जो सेंट्रिफ्युगल आहे तो कसा आहे, टॉर्क आहे. म्हणजे गाडीला फिरवण्यासाठी, रोटेट करण्यासाठी, टायर्सला रोटेट करण्यासाठी काम करतोय ना, टॉर्क जनरेट करतोय याच्यामध्ये. टॉर्क कुठे असते, हा एक पण फोर्सच आहे, पण कसा सर्क्युलर फिरवण्यासाठी जो लागणारा फोर्स असतो त्याला टॉर्क म्हणतात, ठीक आहे. टॉर्क, असा टॉर्क दॅट विल बी, जिथे सर्क्युलर मोशन असते, म्हणजे जिथे फोर्स लागतो सर्कल सारखा, तिथे टॉर्क असतो हा. तर हा टॉर्क विच मे बी टॉपल द व्हेकल. तर मग काय होईल, अशामुळे काय होऊन जाईल की जर हा सेंटर ऑफ मास जर चेंज झाला तर आपली गाडी काय होऊ शकते, पलटू शकते, ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज अ टॉर्क विच मे टॉपल द व्हेकल, इवन अन टू व्हीलर जरी असेल आपलं तरी बी. पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जर टू व्हीलरवाला जर रस्त्याने चाललाय असा, ठीक आहे, आणि अचानक हा आपला सरळ रस्ता आहे, ठीक आहे, ह्या डिरेक्शनमध्ये जर तो चालला असेल तर सध्या तो सरळ चाललाय, बरोबर. पण जसा रस्ता कर येऊन जातो आपला, तर त्यावेळेस तो काय करतो, स्वतःला टिल्ट करून घेतो, कर रस्त्यावरती थोडासा टिल्ट करतो. हे काय करतं मग त्याला, या टिल्टिंगमुळे तो स्वतःला बॅलन्स करतो, म्हणजे सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल सेंटर ऑफ मासला चेंज करून देतो, आणि बिकॉज ऑफ तो सेफली टर्न घेऊन चालला जातो. पण फोर व्हीलरमध्ये ते शक्य नाही, कारण फोर व्हीलरमध्ये जर करायला गेलं तर 2 टायर आपले हवेमध्ये येऊन जातील आणि 2 टायरवरती ती गाडी चालायला लागेल. आता आपण काही स्टंटमॅन नाही आहे प्रत्येक पर्सन की तो तसा स्टंट आपण परफॉर्म करून आपण निघून जाऊ तिथून, ठीक आहे ना. तर प्रत्येक पर्सनसाठी ते लागू होत नाही. तर टू व्हीलरवाला ठीक आहे, तर तो निघून जाईल, बट फोर व्हीलरसाठी हे पॉसिबल होत नाही, ठीक आहे ना. सो दॅट व्हेकल इवन ऑन अ टू व्हीलर, ठीक आहे.
मग अशा वेळेस जर हा शिफ्ट टू व्हीलर असेल, सो फॉर टू व्हीलर इट इज मस्ट फॉर अ रायडर टू इन्क्लाइन द रिस्पेक्टिव्ह व्हर्टिकली. म्हणजे काय करतो तो आता, तर हा टू व्हीलरवाला कर रस्त्यावरती हॉरिझॉन्टल होता ना, तो काय करतो स्वतःला थोडासा टिल्ट करून घेतो आणि मग निघून जातो तो. ठीक आहे. सो टू प्रिव्हेंट द टॉपलिंग, म्हणजे पडण्यापासून, स्लिप होण्यापासून तो त्याची गाडी काय करतो तिथून वाचवून घेतो. दुसरं जे ऍप्लिकेशन बिलीव्ह करतं, दॅट ऍप्लिकेशन विल ऑल्सो ऑन द बेस्ड ऑफ अ व्हेल. तुम्ही बघितलं असेल विहीर, अदरवाईज आपण म्हणतो दॅट इज व्हेल ऑफ डेप्थ, म्हणजे मौत का कुवा तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे. तर हा जो वॉल आहे किंवा जे आपल्या वॉल्स असतात असे व्हर्टिकली, बरोबर, तर वेल अदरवाईज वॉल ऑफ द डेप्थ आपण जे म्हणतोय याच्यामध्ये पण सेम काम होत आहे. फक्त एवढं आहे की इथे सर्कल कसे आहेत आपले, हे हॉरिझॉन्टल सर्कल आपण दिसतात. हे जे सर्कल आहे आपलं ते व्हर्टिकल सर्कल आपण म्हणतो ना असं. ठीक आहे. इथलं जे सर्कल आहे दॅट विल बी द हॉरिझॉन्टल सर्कल आपल्याला दिसतात असे. ठीक आहे. इथून आपण म्हणतो इथे हे बिहेव करतो. तर मग कन्सिडर करू की दिस इज अन अ व्हर्टिकल सिलेंडर. कसं आहे, ही व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल असते ज्याची रेडियस आर आहे इनसाइड मधून, मध्ये, हा मधली इथून जर ही रेडियस कन्सिडर केली तर मी इनसाइडची करतो, बाहेरची त्याची काहीतरी थिकनेस असते ना इथे बाहेर. ठीक आहे. ही थिकनेस सोडून फक्त इनसाइडची रेडियस कन्सिडर होते. सो इनसाइड विच अ व्हेकल इज ड्रायव्हन इन हॉरिझॉन्टल सर्कल. ठीक आहे ना. कसं कसं ड्रिव्हन होत आहे, दॅट विल बी हॉरिझॉन्टल सर्कल आहे. कुठलं सर्कल आहे, हॉरिझॉन्टल सर्कल. दिस कॅन बी सीन वाईल परफॉर्मिंग अन स्टंट. तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी, बरोबर. मग इथे पण काय असतं, आता इथे बघा हा जो ही जर टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, ऐकलं असेल तुम्ही, बघितलं असेल प्रत्येक लोकांनी की वॉल ऑफ डेप्थ काय काम करते, कशा पद्धतीने इथे स्टंटमॅन स्टंट करतात इथे. इथे पण काय आहे, एक नॉर्मल फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स, आणि हा mg आहे. तर फ्रिक्शनल फोर्स mg ला बॅलन्स करतो इथे, आणि हा नॉर्मल रिएक्शन सेंट्रिपिटल सारखा बिहेव करतो इथे. मग अशा वेळेस जर ही वॉल ऑफ डेप्थचं आपण एक्झाम्पल घेतलं तर हा त्याचा सेंटर असेल. ठीक आहे. सो दॅट मग असा फ्रिक्शनल फोर्स हा एक वरती जातोय आणि एक खाली वेट बॅलन्स करतोय, आणि हा नॉर्मल लागतोय. मग फोर्स ऍक्टिंग ऑन द व्हेकल, इथे परत हा जो व्हेकल जे आहे ते पॉइंट आहे, आपलं बॉडी नाही आहे, पार्टिकल आहे. ठीक आहे. असा बिहेव करतो पार्टिकल सारखा. सो इफ आय कन्सिडर दॅट हा जो एन आहे इथे, द नॉर्मल रिॲक्शन ऍक्टिंग हॉरिझॉन्टली टोवर्ड द सेंटर, म्हणजे टोवर्ड द सेंटर, टोवर्ड द सेंटर. नॉर्मल रिॲक्शन कशी लागते आपली, ही टोवर्ड द सेंटर चालली आहे नॉर्मल इथे, आता पहिल्यासारखी नाही, बरोबर. इथली वॉलची आणि ही नॉर्मल रिॲक्शन इथली, इथे हॉरिझॉन्टली नॉर्मल रिॲक्शन लागते, आणि mg विथ हे व्हर्टिकली डाऊनवर्ड वेट आहे. ठीक आहे ना. जे वेट व्हेकलचं वेट आहे ते खाली येताना तुम्हाला दिसत असेल इथे. इथे बघा, जर काही हाईट वरती असेल तर तिथे कन्सिडरेशन हे तर mg खाली येत आहे. हे जर mg खाली येत असेल तर त्या केसमध्ये हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, इट इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन याला म्हणतात. स्टॅटिक फ्रिक्शन विल बी दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड बिटवीन द व्हर्टिकल वॉल अँड द टायर. ठीक आहे ना. तर हा फोर्स कसा लागतोय, स्टॅटिक फ्रिक्शन व्हर्टिकली अपवर्ड लागतोय, कारण त्या व्हेकलला वरती जायचं असेल ना. ठीक आहे ना. त्यांच्यामध्ये फ्रिक्शन पाहिजे. तर फ्रिक्शन जर असेल तर हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो काय करतो, स्लिपिंग जे होतं ना, हे जे व्हेकल ह्या वॉल मधून खाली नको पडायला, तर हे फ्रिक्शन तिथे काम करतं ॲट अ व्हेरी हाय स्पीडमध्ये. पण ह्यांच्यावरती पण आपण जे म्हणतो ना की हा जो स्टॅटिक फ्रिक्शन नावाचा आपल्याकडे एक कन्सेप्ट येतोय, हा नेमका कसा फ्रिक्शन, या स्टॅटिक फ्रिक्शनला म्हटलं जातं की फ्रिक्शन जो आहे आपला, फ्रिक्शन बिटवीन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट, एखादा ऑब्जेक्ट पडून आहे, स्टेशनरी आहे, यांच्यामध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये आणि तो जो ग्राउंड आहे आपला त्यांच्यामध्ये जे फ्रिक्शन क्रिएट होतं सरफेस मधलं, विच इज एन अ रेस्टिंग जो आहे ऑब्जेक्ट, त्यातला फ्रिक्शनला म्हटलं जातं स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे ना. इट इज फ्रिक्शन बिटवीन द स्टेशनरी ऑब्जेक्ट अँड द सरफेस ऑन विच इट्स रेस्टिंग, त्याच्यावरती तो रेस्ट करतो, त्याला म्हटलं जातं स्टॅटिक फ्रिक्शन. असं स्टॅटिक फ्रिक्शनला जर मी कन्सिडर केलं तर त्यावेळेस इथे आता सध्या जो स्टॅटिक फ्रिक्शन लागतोय एफ, आणि हा जो mg मी मायनस लिहिला आहे बिकॉज ते दोघं एकमेकांच्या अपोजिट मध्ये तुम्हाला दिसतील. वेट आणि स्टॅटिक फ्रिक्शन एकमेकांच्या अपोजिट मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे ऍक्च्युली आता ते दोघं एकमेकांच्या अपोजिट मध्ये आहेत, म्हणजे वेट आणि फ्रिक्शनल फोर्स जो आहे स्टॅटिक फ्रिक्शन तो दोघांचा काय सारखा आहे. अशा वेळेस ही जी नॉर्मल लागते दॅट विल बी बॅलेन्स द सेंट्रिपिटल फोर्स, तर सेंट्रिफ्युगलला बॅलन्स करतोय, बरोबर. सेंट्रिपिटल हा असा लागणार आहे, आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे नॉर्मल आता सध्या काय करतोय इथे सेंट्रिपिटल सारखा बिहेव करतोय, कारण सेंट्रिफ्युगलला बॅलन्स करण्यासाठी सेंट्रिपिटल लागेल. मग आपण काय करू, हा नॉर्मल बॅलन्स करतोय ना सेंट्रिफ्युगलला. मग अशा वेळेस आपण म्हटलं की जी मॅग्निट्यूड आहे आता याची
एफ एस इंटू एम जीची किंवा सेंट्रिफ्युगल फोर्सची आपण जे म्हणतो, तर इज नॉर्मल जो आहे आपला एम आर ओमेगा स्क्वेअर आहे सेंट्रिफ्युगल, ठीक आहे, म्हणजे तो एम व्ही स्क्वेअर आर आहे सेंट्रिपिटलच्या बरोबर. दोघं सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल बोथ आर इक्वल्स आहेत, म्हणून इथे त्याने म्हटलं होतं की एम जी इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स आहे, ठीक आहे. एम जी काय फ्रिक्शनल फोर्सच्या बरोबर आहे. तुम्हाला समजत नसेल तर याला लक्ष द्या की हा जो एम जी आणि फ्रिक्शनल आहे, तर इथे ही गाडी बॅलन्स असायची असेल तर, आणि सेम नॉर्मल आणि सेंट्रिफ्युगल दोघं एकमेकांमध्ये बॅलन्स असतील तर ही गाडी इथे टिकेल. नाहीतर दोघांपैकी तुम्ही म्हणणार की वेट जास्त झालं, फ्रिक्शन कमी झालं तर गाडी खाली पडून येईल. पण सपोज की नॉर्मल लागला नाही, खूप कमी लागला, तर ही गाडी काय होईल, इकडे जायला पाहिजे होती, ती काय होऊन जाईल, वरती चालली जाईल, टॉपल होऊन जाईल, नाही तर मग साईडमध्ये चालली जाईल, ठीक आहे ना, बरोबर. एक तर मग हा जर कमी लागला तर खाली पडून जाईल, ठीक आहे, दोघं केस मधले. म्हणून इथे दोघं काय असतात, हा नॉर्मल जो लागतोय सेंट्रिफ्युगलच्या बरोबर आहे आणि फ्रिक्शनल फोर्स काय एम जीच्या बरोबर आहे, वेटच्या बरोबर. मग एक स्पेसिफिक पॉइंट मध्ये आता हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती असायला पाहिजे, हा स्टॅटिक फ्रिक्शन ऑलवेज इज अँड ॲज प्रत्येक केसमध्ये हा ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल्स टू जो आहे म्यू एस स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल पेक्षा कमी असायला पाहिजे. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि एन पेक्षा काय असायला पाहिजे, ऑलवेज कमी असायला पाहिजे, एक तर फ्रिक्शनच्या बरोबर असायला पाहिजे, दोघे इक्वल, एक तर याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे. अशा वेळेस जर याला मी कमी कन्सिडर केलं तर आपल्याला माहिती आहे नॉर्मल काय लागतो आपला, एन विल बी एम व्ही स्क्वेअर बाय आर आहे आपला, एन काय एम व्ही स्क्वेअर बाय आर. सो इथला एम दोघांचा कॅन्सल झाला, हा जी राहून गेला इथे. आपल्याला पाहिजे वेलॉसिटी, कारण जर मोजक्या हा जो आपण म्हणतो ना वेल ऑफ डेप्थ, याच्यामध्ये जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करायची असेल तर तिथे ती वेलॉसिटी लागेल. ती वेलॉसिटी आपल्याला इथे काढायची. जर ती वेलॉसिटी आपल्याला माहिती असेल किंवा ड्रायव्हरला माहिती असेल किंवा स्टंटमॅनला माहिती असेल, तो त्याच स्पीडने फिरवतो, नाही तर त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने तो फिरवत नाही. तर अशा केसमध्ये आता हा जर आपण म्हणतो ना तर व्ही आहे, आता मल्टिप्लाय होऊन जाईल आणि हा डिवाइड होऊन जाईल, बरोबर. बघा आर मल्टिप्लाय म्हणजे आर जी होऊन जाईल, रेडियस इंटू जी, इनसाइडची रेडियस आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे, कारण ग्रॅव्हिटीमुळे हा काय होईल, डाऊनवर्ड येण्याचा प्रयत्न करेल ना, ऍक्सेलरेट. डाऊनवर्ड ऍक्सेलरेशनला ह्या पॉइंटला म्हणजे ह्या व्हेकलला खाली ओढण्याचा प्रयत्न करेल. सो हेअर आर जी अपॉन म्यू एसच्या बरोबर होऊन जाईल, आणि ही वेलॉसिटी किती असायला पाहिजे, मिनिमम वेलॉसिटी पाहिजे अंडर रूट ऑफ आर जी अपॉन म्यू एस. मग जर अंडर रूट ऑफ आर जी इंटू म्यू एस जर ही वेलॉसिटी असेल तर हे जे आपलं व्हेकल आहे ते एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल, ठीक आहे. नाही तर ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार नाही. अजून जर स्पीड इन्क्रीज केला तर हे काय होत जाईल, वरती चाललं जाईल, कारण काय होत जाईल, हा एम जी त्याचा कमी कमी होताना दिसेल तुम्हाला, आणि फ्रिक्शनल फोर्स काय होत जाईल, वाढत जाईल, आणि फ्रिक्शनल फोर्समुळे हे व्हेकल वरती येत जाईल. आणि खूपच जर जास्त झाला तर सेंट्रिफ्युगल बॅलन्स होणार नाही ह्या केसमध्ये. इथे हा नियम लागणार नाही आणि येताना येणारा व्हेकल सेंट्रिफ्युगलमुळे आणि व्हर्टिकल वेलॉसिटीमुळे बाहेर जाऊ शकतं, बरोबर. इथून बाहेर येण्याची शक्यता असते, हे व्हेकल जे आहे ते बाहेर येऊ शकतं, ठीक आहे. दिस वन इज अवर सेकंड ऍप्लिकेशन जे होतं, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. तर बिफोर आय गो थ्रू अ एक्झाम्पल, आय रिक्वेस्ट यू दॅट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल, ठीक आहे ना. तर इथे एक्झाम्पल पण दिलेलं आहे, हे पण एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल आपल्याला म्हटलेलं आहे की व्हॉट इज दॅट एक्झाम्पल, एक्झॅक्टली हे एक्झाम्पल आहे काय आपला. एक्झाम्पल मध्ये म्हणतो तो की जर मोटरसायकलिस्ट असेल, पॉइंट आहे, बरोबर, ऑब्विसली काय हा पॉइंट आहे, तर मोटरसायकलिस्ट आहे इज टू अंडरटेक हॉरिझॉन्टल सर्कल, म्हणजे बेसिकली तो तिथेच फिरतोय, मोजका कुवा आपण जे म्हणतोय ना, वॉल ऑफ डेप्थ, ठीक आहे, इनसाइड द सिलेंड्रिकल वॉल ऑफ वेल. याची जी इनसाइडची रेडियस किती आहे, म्हणजे स्मॉल आर किती दिलेला आहे त्याने, 4 दिलेला आहे. स्मॉल आर दिलेला आहे 4 मीटरचा. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऑब्विसली त्याने दिलेला आहे, म्हणजे म्यू एस त्याने देऊन ठेवलेला आहे. म्यू एस किती दिलेला आहे, 0.4. आणि तो म्हणतो की कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड, म्हणजे व्ही मिनिमम सांगतोय तो, म्हणतोय तो आपल्याला काढायला लावतोय, कारण तो जर असेल तर त्या मिनिमम स्पीडला त्यांनी फिरायला पाहिजे. सो कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड अँड द फ्रिक्वेन्सी, म्हणजे त्याने किती सर्कल, किती रिव्हॉल्युशन करायला पाहिजे एका सेकंदामध्ये, हे तो आपल्याला म्हणतोय की फ्रिक्वेन्सी नेसेसरी टू परफॉर्म स्टंट परफॉर्म करण्यासाठी. इथे त्याने ऑलरेडी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी देऊन ठेवलेला आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअरचा. आपण काय करू, सगळ्यात पहिले गिवन लिहून काढा. आर दिलाय आपल्याला, जी दिलेला आहे आपल्याला, आणि म्यू एस दिलेला आहे ना, बरोबर. मग फाइंड काय करायचं आहे, व्ही मिनिमम आणि एन मिनिमम, मिनिमम फ्रिक्वेन्सी आणि मिनिमम व्हेलॉसिटी पाहिजे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, व्ही मिनिममचा किती आहे, अंडर रूट ऑफ आर जी अपॉन म्यू एस, आणि दुसरा एन मिनिमम किती आहे, व्ही मिनिमम अपॉन 2 पाय आर असतो, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी. सो हेअर
व्ही मिनिमम आपण काय केला, आर पुट केला 4, ठीक आहे, आणि हा 10 दिला आहे जी डिवायडेड बाय 0.4. तर आपण जर सॉल्व्ह करतो तर आपल्याकडे काय आन्सर येतं 10 मीटर पर सेकंड. म्हणजे वेलॉसिटी किती पाहिजे जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करायची असेल तर 10 मीटर पर सेकंडची वेलॉसिटी पाहिजे, 10 मीटर एका सेकंदामध्ये, ठीक आहे. अगेन दॅट द फ्रिक्वेन्सी किती असेल तर हा 10 आला, 10 डिवायडेड बाय 2 पाय आर बाय 2. तर मी ह्याला परत सॉल्व्ह करतो ना, आय गेट अ 0.4 रिव्हॉल्युशन, म्हणजे अर्धे रिव्हॉल्युशन एका सेकंदामध्ये. हे कम्प्लीट रिव्हॉल्युशन असेल पूर्ण तर त्याला काय करावं लागेल, मिनिमम रिव्हॉल्युशनसाठी कमीत कमी आपण जे म्हणतो ना दॅट विल बी अ 0.4 रिव्हॉल्युशन पर सेकंड. अर्धी रिव्हॉल्युशन कम्प्लीट करावं लागेल. ही जी पूर्ण असेल तर त्याच्यामध्ये दिलेले अर्ध्यापेक्षा कमी रिव्हॉल्युशन तो कम्प्लीट करेल, तेव्हा जाऊन काय होईल 10 मीटर पर सेकंड त्याला घ्यावं लागेल, म्हणजे फ्रिक्वेन्सी कम्प्लीट करावं लागेल, तेव्हा जाऊन त्याचे तो जो स्टंट आहे तो पूर्ण होईल. अदरवाईज स्टंट पूर्ण होणार नाही, नाहीतर तो काही ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते याच्या केसमध्ये, ठीक आहे. दिस वन इज अवर एक्झाम्पल. ज्या पद्धतीने आपण फ्रिक्वेन्सी घेऊ शकतो रिव्हॉल्युशन पर सेकंड, RPS घेतलेला आहे इथे, RPS रिव्हॉल्युशन पर सेकंड. सगळ्यांना चांगल्या पद्धतीने समजलं असेल. आय एक्सपेक्ट दॅट. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जे बाकीचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये परफॉर्म करू, ठीक आहे. बघू आपण त्याला काय दिलेलं आहे.